आज या ठिकाणी झालेल्या नुकसानीमुळे आम्ही इथं शेतकऱ्याच्या शेतावर आल्याच्या नंतर सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांशीही बोललेलो आहे, सन्माननीय एसओ साहेबांशीही बोललेलो आहे आणि जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यांनी सांगितलं की पंचनाम्याचे आदेश आम्ही दिलेत। माझं शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्याचे विमे उतरवले असतील तर त्याचे इंटिमेशन सुद्धा द्यावे आणि इंटिमेशन दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुठला कर्मचारी जर त्या ठिकाणी येत नसेल, पाहणी करत नसेल तर आमचा फोन त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याकडे उपलब्ध आहे। आणि मला वाटतंय जरी प्रचाराची रणधुमाळी चालली असली तरी मला वाटतं ह्या प्रचारापेक्षा पहिल्यांदा शेतकरी आहे, कारण तो अन्नदाता आहे, त्याच्यामुळं ते महत्वाचं आहे। म्हणून कुणाची अडचण असेल तर मी तुमच्यासाठी 24 तास त्या ठिकाणी फोनवर उपलब्ध आहे। आता मला सांगा, एका बाजूला देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या तुम्ही मैदानात, तुम्ही स्वतः उमेदवार आहेत, पण दुसऱ्या बाजूला मराठवाड्याला गारपिटीचा आणि वादळवाऱ्याचा एवढा जोरदार तडाखा आहे। आंब्यांच्या बागा, केळीच्या बागा, सगळ्या बागांचं नुकसान आहे। तुम्ही आता खुद्द शेतामध्ये नेमकं तुमच्या डोळ्याला आलेलं चित्र जे काही बघताय त्याच्या अनुषंगाने आता मागणी प्रशासनाकडे आपण करणार आहेत का? सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे की आई जीव घालना आणि बाप भीक मागू देना अशी परिस्थिती आहे। कारण सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन अक्षरशः 4,000 रुपयानं विकायची पाळी शेतकऱ्यावर आली। कांदा 60 रुपयाला गेला की केंद्र सरकारनं निर्यात बंदी केली, अक्षरशः कांदा उकंड्यावर फेकून द्यायची पाळी शेतकऱ्यावर आली। आज बिस्लेरी बॉटलचा भाव 20 रुपये लिटर आहे, गाईच्या दुधाचा भाव शेतकऱ्याच्या 27 रुपये लिटर आहे। मला सांगा, शेतकरी विरोधी धोरणं सरकार अवलंबतंय आणि शेतकऱ्याच्या उत्पादित केलेल्या मालाला भाव त्या ठिकाणी मिळू देत नाही। एक बाजू ही आहे आणि दुसऱ्या बाजूला मला वाटतं आता हे आसमानी संकट आहे। आपण बघितलं असेल, मोठ्या प्रमाणात काल धाराशिव लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस, मला वाटतं पावसाळ्यात सुद्धा इतका मोठा पाऊस त्या ठिकाणी झाला नाही। आज या पावसामुळं, परत पडणाऱ्या विजेमुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी जे गाय असेल, म्हैस असेल, शेळ्या असतील, ह्याचं वीज पडून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेत, ते मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं की आता हातातोंडाशी आलेले आंबे आपण जर बघितले असतील तर सगळ्याच्या सगळं खाली सफरण झाले, अक्षरशः आता हे आंबे टाकून द्यायची वेळ आहे। आणि म्हणून माझी शेवटी बाकीचं काही राजकारण असलं, काही जरी असलं तरी सगळ्यात विनंती माझी एवढीच आहे की सरकारनं तातडीने या शेतकऱ्याचे पंचनामे करावे आणि ताबडतोब भरीव स्वरूपाची मदत शेतकऱ्याला देण्याच्या बाबतीत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी तातडीनं पावले उचलली जावीत, ही कळकळीची विनंती आहे। कारण एका बाजूला आपण त्या ठिकाणी सरकारी धोरणानं शेतकऱ्याला मारतोय आणि दुसऱ्या बाजूला आसमानी संकटामुळे शेतकरी मरतोय। मला वाटतंय 70% लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत। मला वाटतं ह्या शेतकऱ्याला तातडीनं मदतीचा हात देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, ते त्यांनी पार पाडावं। आणि आपल्या माहितीसाठी माझा पहिला पक्ष हा शेतकरी आहे, कारण जोपर्यंत शेतकऱ्याच्या खिशात लक्ष्मी येत नाही तोपर्यंत कुठलाही बाकीच्या व्यवसाय करणाऱ्या माणसाच्या हातात लक्ष्मी येत नाही, वस्तुस्थिती आहे। त्यामुळं झालेल्या नुकसानाची तातडीनं पंचनामे करावेत आणि त्यांना भरीव स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना न जाणू आता तुम्ही तुमची मागणी जी काही आहे ते लेखी स्वरूपामध्ये कराल, कलेक्टरच्या माध्यमाकडून जाईल, ते सगळं होईल। तिकडून जर एखादा युक्तिवाद आला, सध्या आचारसंहिता चालू आहे, आमच्यावर त्याची बंधनं आहेत, त्याच्या अनुषंगानं तुम्ही राज्यपालांच्याकडे विशेष सवलत मागणार का? आपल्या माहितीसाठी प्रत्येकच गोष्टीला आचारसंहितेचं काही बंधन नसते। जेव्हा अशी संकटाची परिस्थिती असते त्यावेळेस सरकार वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करू शकते। मला वाटतंय आचारसंहितेचं बंधन करत बसण्यापेक्षा शेतकरी अडचणीत आहे आणि त्याला तातडीनं मदत केली पाहिजे। इमर्जन्सी परिस्थितीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी सरकारला मदत करता येते आणि निश्चित जर आचारसंहितेचं कारण पुढे करून सरकार चालढकल करत असेल तर निश्चित आम्ही तशा प्रकारची मागणी राज्यपाल महोदयाकडे सुद्धा करू। ओके। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।